नमस्कार. नेक्स्ट पॉइंट इज डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन बघितले त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आता ही जाणार आहे डिक्रीजिंग, कारण फंक्शन डिक्रीज होत जाणार. तर तुम्ही ग्राफ बघितला तर फंक्शनचा डिक्रीज होत जाणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह इन्फिनिटीकडे जाणार आहे. सो फर्स्ट आपण ग्राफ बघूया, मग डेफिनेशन आणि मग वर्किंग मेथड काय आहे, वर्किंग रूल काय आहे. सपोज ए बी हा इंटरवल आहे. ए बी या इंटरवल मध्ये अशा पद्धतीने फंक्शन आहे. ए बी या इंटरवल मध्ये अशा पद्धतीने फंक्शन आहे, तर त्या फंक्शनला म्हणतात डिक्रीजिंग फंक्शन. म्हणजेच काय, ते फंक्शन आहे ते असं कर्व जो आहे तो डिक्लाइन होत जातो, निगेटिव्ह इन्फिनिटीकडे जात जातो, निगेटिव्ह साईडकडे जातो, त्याला म्हणायचं डिक्रीजिंग फंक्शन. आता डेफिनेशन आपण बघूया. एफ जे काही रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे ते मोनोटोनिकली डिक्रीजिंग. का आपण असं का म्हणतोय, कारण फंक्शन अशा पद्धतीने असेल तर ह्याचा अर्थ ते एकदा इन्क्रीज होते, एकदा डिक्रीज, परत इन्क्रीज, परत डिक्रीज, असं नाही. मोनोटोनिकली डिक्रीजिंग म्हणजे या पर्टिक्युलर इंटरवल साठी ते ऑलवेज डिक्लाइन होत जाते, म्हणून मोनोटोनिकली डिक्रीजिंग. तर एफ इज सेड टू बी मोनोटोनिकली decreasing function on open interval AB if, आता काय कंडिशन्स आहेत ते बघूया. अर्थात ओपन इंटरवल ऑन AB फॉर ऑल x1 x2 बिलॉंग्स टू दॅट AB. कुठलेही दोन पॉइंट्स नेहमी इन्क्रीजिंग सर्किट डेफिनेशन. फॉर ऑल x1 x2 बिलॉंग्स टू दॅट AB काय असलं पाहिजे, इफ x1 लेस दॅन x2 असेल, देन fx1 मस्ट बी ग्रेटर दॅन fx2. म्हणजे जे रिलेशन डोमेन मधल्या दोन नंबर मध्ये असेल त्याच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिट रिलेशन को डोमेन मधल्या दोन नंबर्स मध्ये असलं पाहिजे. तर इथे आपण बघितलं, सपोज हा x1 आहे अँड दिस इज x2 पॉइंट. तर हा x1 तर याची fx काय असणार आहे, इथे असणार आहे, म्हणजे fx2 हा पॉइंट इथे, fx1 हा पॉइंट इथे असेल आणि याचा fx2 कुठे असणार आहे, इथे असेल. आता हा y पॉइंट आहे, हा लेस आहे देन दिस fx1, म्हणजे fx1 हा काय झाला, ग्रेटर दॅन fx2. सो x1 लेस दॅन x2 असताना fx1 ग्रेटर दॅन fx2 असेल तरच अशा टाइप मध्ये फंक्शनचा ग्राफ येणार आहे, आणि मग त्याला आपण म्हणणार डिक्रीजिंग फंक्शन. आता त्याचा वर्किंग रूल काय आहे तेवढा बघूया. वर्किंग काय बघूया, तसं इन्क्रीजिंगचं बघितलंय तसंच डिक्रीजिंगचं पण असणार आहे. की समजा एफ इज रियल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन ओपन इंटरवल ए बी विच इज डिक्रीजिंग फंक्शन. एफ इज डिक्रीजिंग मोनोटोनिकली डिक्रीजिंग फंक्शन वगैरे ते सगळं असणार आहे. आता x बिलॉंग्स टू ए बी आपण एक घेणारच आहोत, वेअर x बिलॉंग्स टू ए बी आणि h असा घेणार. इथे पण पॉझिटिव्हच घ्यायचा, इथे निगेटिव्ह नाही, डिक्रीजिंग. h पॉझिटिव्ह चेंजेस आपण घेणार, कारण x1 x2 पॉईंट घेतो त्याच्याऐवजी x आणि x प्लस h घेणार, एवढाच डिफरन्स. आणि काय घ्यायचं आहे, एक h पॉझिटिव्ह नंबर घ्यायचा आहे सच दॅट h टेंडिंग टू 0. पॉझिटिव्ह स्मॉल नंबर आपण घेतलेला आहे. तर काय होणार आहे, x प्लस h हा जो पॉइंट आहे अशा पद्धतीने h घेतलाय की x प्लस h पण बिलॉंग्स टू ए बीच असेल. एवढा स्मॉल नंबर घेतलाय की x प्लस h पण ए बी त्याच्या बाहेर नसेल, एक्सिड करून जाणार. तर x आणि x प्लस h बोथ हा बिलॉंग्स टू ए बी, आणि x आणि x प्लस h मध्ये h पॉझिटिव्ह असल्यामुळे काय रिलेशन असणार आहे, x मस्ट बी लेस दॅन x प्लस h. सो x मस्ट बी लेस दॅन x प्लस h. x लेस दॅन x प्लस h असेल तर डिक्रीजिंग फंक्शन असल्यामुळे fx आणि f ऑफ x प्लस h मध्ये काय रिलेशन होणार, डिक्रीजिंग फंक्शन असल्यामुळे बरोबर इथे उलट होणार, म्हणजे हे होणार आहे. आता आपण fx ला इकडे नेऊया, सेम तसंच करायचं आधीच्या व्हिडिओ. सो 0 मस्ट बी ग्रेटर दॅन f ऑफ x प्लस h मायनस fx. पण आपण लिहिताना हे आधी लिहितो आणि हे तिकडे लिहितो, देअरफॉर आपण असं करूया, देअरफॉर f ऑफ x प्लस h मायनस fx आणि साइन काय आहे, हे लेस दॅन, म्हणजे हे लेस दॅन काय आहे, 0 आहे. आता पुन्हा तेच करायचं आपल्याला, ते डेफिनेशन कुठे न्यायची, ती डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन कडे न्यायची, त्यामुळे आपण डिनॉमिनेटरला h आणणार. सो पुढच्या स्टेपला करा तुम्ही अपॉन h, पण याला अपॉन h करून काय फरक पडत नाही, 0 तसंच राहणार आहे. आता दोन्हीकडे लिमिट घेतल्या लेस दॅन ऑर इक्वल टू 0.
therefore limit h tending to 0 f of x plus h minus fx upon h is less than or equal to, याचं लिमिट काय असणार आहे, 0 असणार आहे. लेस दॅन, पण ही कशाची डेफिनेशन आहे तर f डॅश ची डेफिनेशन, दॅट इम्प्लाइज f डॅश ऑफ x ची डेफिनेशन आहे which is less than or equal to 0. म्हणजेच काय, जर फंक्शन डिक्रीजिंग असेल तर f डॅश x लेस दॅन 0 और f डॅश x लेस दॅन 0 असेल तर फंक्शन डिक्रीजिंग, वाइस वर्सा. सो ही वर्किंग मेथड किंवा वर्किंग रूल आहे की एखादं फंक्शन चेक करायचं असेल की वेदर इट इज डिक्रीजिंग और इन्क्रीजिंग तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आलं तर ते डिक्रीजिंग, डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आलं तर ते इन्क्रीजिंग. आता तुम्हाला लक्षात बघितलं तर लक्षात येईल दोन्ही ठिकाणी लेस दॅन और इक्वल टू, ग्रेटर दॅन और इक्वल टू. मग एक्झॅक्टली इक्वल टूला काय होतं तर आता आपण ते नीट लिहूया की कधी त्याला इन्क्रीजिंग म्हणायचं आणि कधी त्याला डिक्रीजिंग म्हणायचं. कारण इथे आपण इन जनरल मेथड के इन जनरल रूल काढलेला आहे, पण ऍक्च्युली फक्त ग्रेटर दॅन 0 असेल तर किंवा लेस दॅन 0 असेल तर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग फंक्शन होतं. इक्वल टू 0 असेल तर काय होतं ते बघूया. ऑफकोर्स इक्वल टू 0 ला काय होत आहे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, आतापर्यंत बरेचदा झालं. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 मीन्स व्हॉट होतं. चालेल, सो कंडिशन्स काय आले आपल्याला की एफ इन्क्रीजिंग आहे असं कधी म्हणणार आपण, एफ इज मोनोटोनिकली अर्थात इन्क्रीजिंग if f dash x greater than 0 then f is said to be decreasing if f dash x is less than 0. so चेक करण्यासाठी हे चेक करायचं आणि एक्झॅक्टली f dash x is equal to 0 असतं तेव्हा we can't say की ते फंक्शन वेदर इट इज इन्क्रीजिंग फंक्शन आहे का डिक्रीजिंग. कारण काय होतं एखादा ग्राफचा असा आला आणि ह्या पॉइंटला काय होणार आहे, एफ डॅश एक्स 0 होईल. या पॉइंटला एफ डॅश एक्स 0 का, कारण ह्याला टँजंट काढला तर या टँजंटचा स्लोप किती येतो 0. स्लोप ऑफ टँजंट्स मीन डेरिव्हेटिव्ह, आणि स्लोप ज्या टँजंटचा 0 असतो तो कशाला पॅरलल असतो तर एक्स ऍक्सिसला पॅरलल असतो. सो एक्स ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे ह्या पर्टिक्युलर पॉइंटसाठी त्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग पण नसतं आणि डिक्रीजिंग पण नसतं, ते तिथे स्टेशनरी असं होतं, ते स्टॉप होतं, ते इन्क्रीजिंग पण नाही डिक्रीजिंग पण. त्याला पुढे जाऊन आपण म्हणणार आहोत त्याला काय म्हणतात, पीक पॉईंट म्हणतात किंवा स्टेशनरी पॉईंट. हे पुढे येणारच आहे की एक्झॅक्टली एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 असेल तर तुम्ही त्याला इन्क्रीजिंग पण नाही आणि डिक्रीजिंग पण म्हणू शकत नाही, कारण त्या पॉइंटला स्लोप 0 होतो म्हणजेच तो स्टेशनरी पॉईंट होऊन जातो. सो चेक करण्याच्या ह्या मेथड आहेत. इन्क्रीजिंग साठी ग्रेटर दॅन 0 पाहिजे, डिक्रीजिंग साठी लेस दॅन 0 पाहिजे.